श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय नमः. मी शशिकला सिंहासणे. रेडिओ महामाजाच्या श्रोत्यांना माझा नमस्कार. शिवलीला अमृत कथासारमधील अध्याय 3 कल्मषपाद राक्षसाची कथा आपण आता ऐकणार आहोत. ती पुढील प्रमाणे. हे शिवा, नीळकंठा, महेशा, जय गंगाधारी, पार्वती परमेश्वरा, भाललोचना, निरंजना, तुला साष्टांग नमस्कार असो. आता शौनक व इतर ऋषींना सुताने नैमिषारण्यात घडलेली अशी जी कथा सांगितली आहे ती आपण मनोभावे ऐका. इक्ष्वाकू कुळातील मित्रसह नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. तो युद्धशास्त्रात जसा निपुण होता तसाच वेदशास्त्रात पारंगत होता. त्याचप्रमाणे अतिशय शूर होता. त्याच्या अचाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती. त्याला आता एकही शत्रू राहिला नव्हता. एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपला लवाजमा घेऊन त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला. हकाऱ्याने नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली. वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणे, माकडे, सांबर, वनगाई, ससे अशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली. राजाने आपल्या अचूक नेमाने बरोबर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक यमसदनाला पाठवले. अनेक उडणाऱ्या पाखरांना मारले. राजाने जे हे पशु मारले त्यात एक राक्षस सुद्धा मारला गेला. अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वर्मी लागला आणि तो तात्काळ मरण पावला. राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्याच्याकडे बघत होता. माझ्या भावाला निष्कारण मारणाऱ्या या राजाचा सूड घेईन अशी त्याने मनोमन प्रतिज्ञा केली. मनाजोगती भरपूर शिकार करून झाल्यावर राजा मित्रसह आपल्या नगरात परत आला. त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने रूप बदलण्याच्या विद्येच्या साहाय्याने मानवाचे रूप घेतले आणि एका आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला. राजाला अतिशय नम्रपणे नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी पाककलेत खूपच निशांत आहे. मला आपण आपल्याकडे एक स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा. आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पाहावे अशी माझी आपल्या चरणाशी विनंती आहे. राजाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत नेमले. हा आचारी खरोखरच स्वयंपाकात अतिशय चांगला करीत होता. सर्वजण त्याच्या पाककलेवर खुश होते. एकदा काय झाले, वशिष्ठ ऋषी राजाकडे आले. राजाने नेहमीच्या पद्धतीने त्यांचा आदर सत्कार केला. मग एक दिवस पितृतिथी पाहून राजाने गुरु वशिष्ठांना आपल्या येथे भोजनासाठी खास आमंत्रण दिले. आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला ही ऐती चालून आलेली संधी चांगली सापडली. त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याचे रक्त, मांस भाज्यात मिसळून उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला आणि वशिष्ठ मुनींना जेवायला बसले असता त्या भाज्या वाढल्या. वशिष्ठ मुनी त्रिकाल ज्ञानी असे होते. भाज्यांकडे बघताच भाजीचा हा खरा प्रकार काय आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यात नरमांस आहे हे त्यांनी बरोबर ओळखले. त्याबरोबर ते फार संतापले व रागामध्येच त्यांनी मित्रासह राजाला शाप दिला. ते म्हणाले, हे राजा, मी राक्षस आहे हे तुला वाटले काय? मला इथे आदराने बोलावून घरात बोलावून नरमांस खायला घालायला तुला धीर तरी कसा झाला? अरे पाप्या, चांडाळा, जा, आता तूच राक्षस हो आणि ज्या ठिकाणी कधीही खायला अन्न मिळणार नाही अशा ठिकाणी तू संचार कर. तूच आता रोजचे रोज नरमांस खा. मित्रसह राजा नम्रपणे मुनींना म्हणाला, गुरु महाराज, मी जाणून बुजून आपल्याकडे नरमांस कसे वाढीन? मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला, शिपाई, तो नवीन आचारी कुठे आहे? त्याला ताबडतोब पकडून माझ्यासमोर आणा. सेवकाने लगेचच धावत पाकशाळेत प्रवेश केला. पण तो नवीन नेमलेला आचारी मानव रूपातील तो राक्षस पळून गेला होता. या प्रसंगाने राजाही फार संतापला.
आपण याबाबत अज्ञानी व निर्दोष असताना आणि आचार्याचा दोष असताना गुरु वशिष्ठांनी खरे खोटेपणाची खात्री करून न घेताच आपल्याला शाप दिला. म्हणून राजाला गुरूंचाही राग आला आणि गुरुला उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. त्यावेळी राजाची पट्टराणी त्याच्या जवळच उभी होती. लगेच गडबडीने राजाचा हात धरून राणी म्हणाली, नाथ, शिष्याला आपल्या गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो. शिष्याने उलट गुरुला शाप देण्याचे पाप केले तर त्याला नरक यातना सोसाव्या लागतात. महाराज, माझे ऐका. आपण आपल्या गुरूंना शाप देऊ नका. राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप थोडासा कमी झाला. तो आपल्या पट्टराणीला म्हणाला, सुंदरी, तू बोललीस ते अगदी खरे आहे, पण आता मी शाप देण्यासाठी हातात घेतलेल्या पाण्याचे काय करू? हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे अतिशय तप्त झालेले हे पाणी पृथ्वी पार जाळून टाकील. आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले. त्यामुळे त्याचे पाय काळे पडले. गुरुच्या शापामुळे राक्षस बनला. त्याच्या काळ्या पायावरून त्याचे नाव कल्मषपाद असे पडले. आतापर्यंत गुरु वशिष्ठांनी विश्वासघाताने झालेला खरा प्रकार कळला होता. त्यांचाही राग आता कमी झाला होता. ते म्हणाले, राजा, माझे एकदा उच्चारलेले शब्द खोटे होणार नाहीत, पण 12 वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील. ऋषी राजाच्या घरातून निघून गेले. राजा मित्रसह मुनींच्या शापाप्रमाणे कल्मषपाद राक्षस बनून रानात निघून गेला. त्याला अतिशय आता भूक लागली होती. रानातले दिसतील ते पशुपक्षी मारून खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला. तो राक्षस कल्मषपाद अतिशय अवाढ्य शरीराचा होता. त्याच्या कपाळावर शेंदूर फासलेला, मोठमोठे पांढरे सुळे तोंडाबाहेर आलेले, अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेला तो राक्षस मिळेल ते प्राणी आपल्या तोंडात टाकत चालला होता. जाता जाता रस्त्यातच त्याला एक 12-13 वर्षाचा कोवळा ब्राह्मण आपल्या 9-10 वर्षाच्या नवपरिणीत पत्नीबरोबर खेळण्यात, गप्पा मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. एकदम राक्षसाने झडप घालून आपल्या अवाढव्य पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले. त्याची नवपरिणीत पतिव्रता पत्नी हात जोडून कल्मषपाद राक्षसाला म्हणाली, अरे, तू मित्रसह राजा आहेस. मी ओळखले आहे तुला. राजा, तू खूप खूप पुण्यवान आहेस. गो ब्राह्मणांचे पालन करणारा धर्मशील असा राजा आहेस. कृपा कर, माझ्या पतीला मारू नकोस. मी तुझ्यापुढे पदर पसरते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक तू आता आपल्या शिरावर घेऊ नकोस. नरकाचे साधन करून ठेवू नकोस. तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी सोड माझ्या पतीला. पण त्या क्रूर अशा राक्षसाला तिची अजिबात दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नी देखतच ठार मारून खाऊन टाकले आणि त्याची हाडे त्या पतिव्रता पत्नीसमोर टाकून दिली. आपल्या नवविवाहित पतीचा डोळ्या देखत झालेला मृत्यू पाहून त्या चिमण्या पतिव्रतेने अपार शोक केला. ती अतिशय संतापून राक्षस बनलेल्या राजाला म्हणाली, राजा, तू खूप खूप दुष्ट आहेस. माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्या देखत लुटले आहेस. तेव्हा आता ऐक, तू शापमुक्त होऊन घरी जाशील, पण तुला घरी सुख लाभणार नाही. घरी गेल्यावर तुझ्या पट्टराणीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात जेव्हा दंग होशील त्यावेळी तुझा प्राण जाईल. असा शाप त्या कल्मषपाद राक्षसाला देऊन ती ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना मांडीवर घेऊन सती गेली. हळूहळू वर्षे निघून गेली. 12 वर्षांनी वशिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रसह आपल्या नगरात परत गेला. राजाला परत नगरात आलेला पाहताच पट्टराणी मदयंती व इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोऱ्या गेल्या. पण राजा मात्र अतिशय दुःखी दिसत होता. मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने जंगलामध्ये घडलेली सारी हकीकत राणीला सांगितली. हे ऐकल्याबरोबर
राणीवशात हाहाकार माजला. आता राजाचा वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे आता राजाच्या समोर हजर असताना त्याचा उपभोग त्याला घेता येणार नव्हता. राजाला मऊपरांची शय्या सुद्धा आता अग्नीसारखी अतिशय दाहक बनणार होती. परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, नाथ, आपण आपले ब्रह्मचर्य पाळून आपल्या प्राणांचे रक्षण करा, पण आम्हाला सोडून निघून जाऊ नका. असेच दुःखात एक दिवस चालले होते. राजा एखाद्या माशासारखा मनातून दिवस रात्र तळमळत होता. एखाद्या पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा व्यसन घातलेल्या एखाद्या दरवेशाच्या अस्वलाप्रमाणे तो दीनदुबळा झाला होता. काय करावे हे त्याला अजिबात सुचत नव्हते. शेवटी आपला वंश चालविण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे गुरु वशिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला. त्यामुळे मित्रसह राजाचा वंशक्षय झाला नाही. राजाला मात्र आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व सुखोभोग त्याने आता सोडून दिले होते. आपली कर्मगती गहन आहे आणि आपले कर्मफळ भोगल्याशिवाय त्यातून आपली सुटका नाही. तेव्हा आता देवाला तरी दोष देऊन काय उपयोग होणार आहे, असा विचार मनात करीत उदासपणे तो रानात सतत एकटाच हिंडत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच्च उभे राहिले आहे आणि ते आपला पिच्छा अजिबात सोडत नाही. आपल्यावर संतापून ते सतत दात ओठ खात असते, असे राजाला मनामधून सतत जाणवत होते. शापातून मुक्ती मिळवण्यासाठी राजाने अनेक व्रते केली, अपार दान केले. एकदा असा विषण्ण मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथिला नगरीजवळ आला. नगरी भोवतालचे रान त्याने पाहिले. ते फारच सुंदर होते. त्यात रानात चंपक, जाई, जुई, मालती बहरल्या होत्या. त्यांच्या उमललेल्या फुलांचा सर्वत्र सुवास दरवळत होता. वड, पिंपळ, औदंबूर, बकुळ, देवदार यांचे मोठे मोठे वृक्ष तिथे अतिशय डौलात उभे होते. भरपूर लगडलेल्या फळाफुलांनी झाडे वाकली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ त्या रानात थांबला. एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा साठा सापडावा, भुकेलेल्या माणसासमोर एकदम गरमागरम उत्तम असे खिरीचे भोजन यावे, मरणाऱ्यांच्या तोंडात अमृत पडावे किंवा आयुष्यभर सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा, त्याप्रमाणे राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी ऋषी श्रेष्ठ गौतम मुनी आपल्या शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना अतिशय आदराने नम्रपणे साष्टांग नमस्कार केला. अशा तऱ्हेने सामोरा आलेला राजाला मग गौतम ऋषींनी त्यांच्या राज्याचे प्रजेचे कुशल विचारून घेतले. राजा नम्रपणे म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही आबाद आहे. सर्वजण आपापले काम अगदी निष्ठेने आणि जीवापाड मेहनत घेऊन करीत आहेत, पण मी मात्र अभागी आहे, करंटा आहे. नंतर राजाने वशिष्ठ ऋषींनी दिलेला शाप आणि नवपरिणीत ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप ही सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ती ऐकून गौतम ऋषी म्हणाले, राजा, मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून इथे परत येत आहे. तिथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहेत. भगवान विष्णू सुद्धा आपल्या प्रिय इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहेत. तेथील अप्रतिम अशी शोभा वर्णन करायचे सामर्थ्य आज तरी माझ्याजवळ नाही, पण सर्व देवता तिथे राहत आहेत. सर्व ऋषी तिथे इष्ट देवता प्रसन्न करण्यासाठी तप करीत आहेत. नारद, तुंबर तिथे शिवलीलांचे अतिशय आनंदाने सतत गायन करीत आहेत. ऋषींचा सारखा मंत्र घोष सुरू आहे. अप्सरा भान हरपून नृत्य करीत आहेत. इंद्र, सूर्य आणि सर्वांच्या सर्व इतर देवता दाही दिशांचे रक्षण करण्यासाठी तिथे दक्ष अशा उभ्या आहेत. अशा अतिशय रम्य ठिकाणी श्री शंकर भवानी मातेसह तिथे राहत आहेत.
अष्टसिद्धी तिथेच अहोरात्र राबत आहेत. राजा, मी सुद्धा पुष्कळ काळ तिथेच राहत असतो. इतर क्षेत्रात लाख वर्षे अतिशय उग्र अशी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होऊ शकत नाही, ते पुण्य गोकर्ण क्षेत्रात केवळ 1 दिवस तप केल्याने मिळते. अमावस्या, संक्रांत, सोमवार किंवा पर्वकाळी तिथे स्नान केले तर सर्व तीर्थात स्नान केल्याचे महान पुण्य मिळते. लंकेचा महान राजा रावण, त्याचा महान पराक्रमी असा भाऊ कुंभकर्ण आणि अतिशय सात्विक गुणांचा दुसरा भाऊ विभीषण, त्याने ही पूर्वी इथे अनुष्ठाने केली होती. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून इथे आणले असून स्वतः गणपतीने त्याची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. त्याची कथा अशी आहे. रावणाची आई अतिशय धर्मपारायण स्त्री होती. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या तोंडात पाणीही घालत नसे. 5 धान्यांचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवीत असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून रोज त्यांची प्रार्थना करीत असे. पण एकदा तिने केलेले 5 धान्याचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले. झाले त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्न पाणी वर्ज केले. त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला, आई, तू ह्या असल्या साध्या लिंगासाठी उपवास कशाला करतेस? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर जातो आणि भगवान शंकराचे खरे आत्मलिंग घेऊन येतो. आणि मग रावणाने उग्र तप सुरू केले. सारखा शिवलीलांचे गुणवर्णन आपली दाही तोंडे उघडून तो करू लागला. आपले शिर स्वतः आपल्याच हाताने तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून ते वाजवीत वाजवीत रावण निष्ठेने एकसारखे शिवाचे गुणगान करीत होता. त्याची ती असीम अशी भक्ती पाहून शंकर त्याला प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवे ते तू माझ्याकडून आता मागून घे. तेव्हा रावण भगवान शंकरांना म्हणाला, शंकरा, मला तुमचे आत्मलिंग द्या आणि या जगात सर्वात सुंदर असलेली एक स्त्री द्या. भोळा शंकर रावणाचे ते मागणे ऐकून लगेचच तथास्तु म्हणाला. या कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावेत असे तेजस्वी आत्मलिंग अगदी सहजतेने त्यांनी रावणाच्या हातात दिले. वेद ज्याची स्तुती करतात, योग्यांना ज्याची ठाई अतिशय आराम मिळतो, ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली, असे ते लिंग आता रावणाच्या हाती आले होते. लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा म्हणाला, शंकरा, आता मला सुंदर स्त्री द्या. त्याबरोबर शंकर म्हणाले, अरे देवी पार्वतीसारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी कुठेही नाही. तिच्यासारखी एकमेव द्वितीय अशी तीच आहे. तिची प्रतिमा अगदी हुबेहूब तिच्यासारखीच. ब्रह्मदेवालाही पुन्हा करता येणार नाही. तेव्हा तू अपर्णेलाच तुझ्याबरोबर घेऊन जा. रावणाने शंकराला केलेली आज्ञा प्रमाण मांडली आणि त्याप्रमाणे पार्वतीला आपल्या विशाल खांद्यावर घेऊन रावण परत निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने आपल्या उजव्या हातात घेतले होतेच. इकडे रावण लंकेकडे निघाला आणि तिकडे कैलासावर गणेश, कार्तिक स्वामी, नंदी सर्वजण शोकसागरात बुडाले. आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळ्या सांब सदाशिवाला काय म्हणावे हेच त्यांना काही कळत नव्हते. रावणाबरोबर जाताना भवानी विष्णूंचे सारखे स्मरण करीत होती. हे विष्णू, हे लक्ष्मीपती, आता तूच मला या संकटातून सोडव. आणि अतिशय करून अशी प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूंचे आसन एकदम हलले आणि लगोलग एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ते रावणासमोर येऊन प्रकट झाले. रावणाच्या खांद्यावर असलेल्या भवानीकडे पाहत पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाले, हे रावणा, ही असली जगातील सर्वात सुंदर कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली आणि तू तिला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन एवढा घाईघाईने कुठे निघाला आहेस? रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपेक्षेने पाहत म्हणाला, ही कुरूप स्त्री आहे. अरे, ही खुद्द भगवान शंकराची भवानी आहे, जगत सुंदरी आहे. भगवान शंकरानेच ही त्रैलोक सौंदर्य
सुंदरी मला स्वेच्छेने देऊन टाकली आहे. वेडा रे वेडा, तू खरेच वेडा आहेस. अरे जरा त्या स्त्रीला खांद्यावरून उतरवून खाली ठेव आणि तिच्याकडे जरा नीट बघ आणि मला सांग, तू म्हणतोस ते खरे आहे का? हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून अपर्णेला खाली उतरवून ठेवले. देवीने आपले रूप बदलले होते. अत्यंत कुरूप, भुवयांना आट्या, वृद्ध गाल, फार आत बसलेले, तोंडात दात नाही अशी ती म्हातारी पाहून रावण चकितच झाला. आता रावणाकडे पाहून ब्राह्मण खदाखदा हसत होता. त्यामुळे रावणाने शंकरांकडून आणलेल्या त्या स्त्रीला तिथेच सोडून दिले आणि तो पुन्हा शंकरांकडे गेला. भगवान, तुम्ही मला कुरूप अमंगळ अशी स्त्री अपर्णा म्हणून दिली. शोभलं का हे तुम्हाला? असं करणं? मला का फसवले? तेव्हा शंकर म्हणाले, अरे रावणा, खरं तर मी तुला त्रिलोक सुंदरी अपर्णाच दिली होती. अरे वेड्या, ती पार्वती म्हणजेच माया आहे. तू तिला कधीच आपल्याजवळ सांभाळू शकला नसतास. मायेचा पसारा अनंत ब्रह्मांडाहूनही फार फार मोठा असा आहे. इकडे विष्णूनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरवून ठेवले होते तिथे भद्रकाळी देवी म्हणून तिची स्थापना केली आणि माता म्हणून तिला नम्रपणे वंदन केले. शंकराने रावणाची कशीबशी समजूत घातली. नंतर आपल्या अंगाच्या मळीपासून त्यांनी एक सुंदर पुतळी निर्माण केली आणि रावणाला सांगितले, हे रावणा, माझा कृपाप्रसाद असलेली ही सुंदरी मंदोदरी या नावाने मायासुराचे पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती सुकुमार पतिव्रता स्त्री शोधूनही या जगात सापडणार नाही आणि ती उपवर होताच मायासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करील. तसेच विवाह करून देऊन विधियुक्त कन्यादान करील आणि शिवाय एक शक्ती तुला अंधन म्हणून देईल. कोणत्याही अतिबलाढ्य शत्रूवर तू ती शक्ती फेकलीस तर शत्रू जागच्या जागी ठार होईल. तेव्हा तू आता घरी जा. शंकराने सांगितल्यामुळे समाधान पाहून रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा आपल्या घराच्या वाटेवर चालू लागला. इकडे सर्व देवांनी आत्मलिंग गेल्याने येणाऱ्या संकटाचा विचार करून श्री गजाननाची मनोभावे आराधना सुरू केली. ते सर्वजण गजाननाला विनवित होते की ते दिव्य आत्मलिंग रावणाच्या हातून बुद्धी चातुर्याने काढून इकडे घेऊन ये. आत्मलिंग देताना भगवान शंकराने रावणाला सांगितले होते, हे लिंग तुला जिथे स्थापन करायचे आहे तिथेच खाली ठेव. मध्ये अधे कोठेही खाली ठेवू नकोस. जरा कुठे ते खाली ठेवलेस तर ते तिथंच कायमचे राहील. हे तू पक्के लक्षात ठेव. रावण आपल्या दोन्ही हातात हे शिवलिंग धरून वाट चालत होता, पण आता त्याला थांबावेच लागणार होते. त्याला लघुशंकेला जायचे होते, पण जवळपास तर कुणीही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहता पाहता त्याला गायी चारणारा एक गुराखी मुलगा दिसला. खरे तर त्या गुराख्याचा वेश घेतलेला प्रत्यक्ष गजाननच होता तो. त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला, हे थोडा वेळ लिंग हातात धरून ठेव. खाली ठेवायचे नाही मात्र. मी नाही हातात धरत. मला वेळ नाही. माझ्या गायी इकडे तिकडे पळतील. मग मला कुठे कुठे शोधत बसावे लागेल. गुराख्याचा वेश घेतलेला गजानन रावणाला म्हणाला, अरे थोडा वेळ तरी हातात धर. किती वेळ लागेल तुम्हाला? गुराख्याने सहजतेने विचारले. अरे मी लघुशंका करून लगेच येतो, रावण म्हणाला. हे पहा, मी जास्त वेळ थांबणार नाही. मी तुम्हाला फक्त 3 वेळा हाका मारीन आणि तेवढ्या वेळा जर तुम्ही नाही आलात तर हे लिंग मी इथेच खाली ठेवून देईन. रावणाला आता थोडा वेळ सुद्धा अजिबात धीर निघत नव्हता. त्याने न बोलता केवळ मानेनेच होकार दिला व तो थोडासा आडबाजूला जाऊन बसला. गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा होता. गणपती म्हणजे प्रत्यक्ष बुद्धींची देवता. हातात विनासायास परत आलेले दिव्यलिंग तो रावणाला परत थोडेच देणार होता. ते रावणाकडून कसे परत मिळवण्यासाठीच तर तो हा सारा खटाटोप करत होता.
गजाननाला लांबून बसलेला रावण चांगला स्पष्ट दिसत होता. एक घटिका पूर्ण झाली आणि गजाननाने हाक मारली, रावणा, त्या पहा बरं माझ्या गायी रानोमाळ गेल्या रे, आपले हे लिंग तुझे परत घे. रावणाने हात वर करून त्याला आणखी थोडे थांब असे म्हटले. पण आता दुसरी घटिका भरली तेव्हा पुन्हा गजाननाने पुन्हा आरोळी मारली आणि रावणाला लवकर लिंग घेण्यास सांगितले. पण छे, आज काय झाले होते कुणास ठाऊक, त्याला लवकरच काय, पण इतका वेळ झाला तरीही उठताच येईना. 3 घटिका भरल्या आणि गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी आणि शेवटची हाक मारली आणि रावण तोपर्यंत परत लिंग घेण्यास न आल्यामुळे हातातले आत्मलिंग त्याने जमिनीवर ठेवून दिले. ते पाहताच हातपाय धुवून शुद्ध न होताच रावण तिथे धावतच आला आणि ते लिंग जमिनीवरून वर उचलण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु ते सहजतेने उचलता आले नाही. म्हणून मग आपली सारी शक्ती त्याने खर्ची घातली. पण छे, लिंग आता पृथ्वीचाच एक भाग बनले होते. ते रेसभर सुद्धा जागचे हलले नाही, वर आले नाही की बाजूला सरलेही नाही. रावण या नादात असताना गुराख्याच्या वेशात तिथे आलेला गजानन गुप्त झाला होता आणि त्याच्या त्या चरत असणाऱ्या गायी जमिनीत शिरून लपल्या होत्या. रावणाने गायी पाहिल्या आणि त्यांना धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लपता लपता एका शेवटच्या गायीचा एक कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा आपल्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला, पण त्याला काही ते जमले नाही. मग नाईलाज झाल्यामुळे रावणाने तिथेच श्री शंकरांची पूजा केली. तेव्हापासूनच त्या क्षेत्राला महाबळेश्वर असे नाव पडले. नंतर रावणाची आईही रोज तिथे येऊन आत्मलिंगाची पूजा करीत असे. हे भगवान शंकरांचे मुख्य आत्मलिंग आहे याची सर्वांना जाणीव होती. त्यामुळे देव, ऋषी, गंधर्व हे सर्वजण सुद्धा तिथे पूजा करण्यासाठी येत असत. रावणाने सुद्धा त्यानंतर आपल्या वधूसह गोकर्ण महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्याने देवांना जिंकून बंदिवासात टाकले होते. पुढे भगवान शंकराने रावणाला सांगितल्याप्रमाणे मायासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. त्याचबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिली. या विवाहामुळेच रावणाचा वंश वाढला. त्याला 1,00,000 पुत्र आणि 1,25,00,000 नातू झाले. इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने त्याला दिला होता. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती, अपार सत्ता प्राप्त झाली होती. राजा, अशा या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे वर्णन सुरसतेने ब्रह्मदेवालाही करणे शक्य झाले नाही. तिथे मी आणखी काय करणार. पण आता मिथुरेश्वर इथे एक यज्ञ होणार आहे, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकर्ण क्षेत्राहून येत असताना एक अतिशय अशी अद्भुत गोष्ट पाहिली आहे. काय पाहिले ते कृपया करून मला सविस्तर सांगा तरी, मित्रसह राजाने मोठ्या उत्सुकतेने विचारले. ती कथा राजा, मी सांगतो तुला, ते तू ऐक. आम्ही सर्वजण एका वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो. तेव्हा तिथे आमच्यापासूनच जवळ एक क्षुद्र स्त्री पडलेली आम्हाला दिसली. तिला सर्वांगाला महारोग झाला होता. सर्व अंगभर रोगाचे चट्टे उमटले होते. जखमेतून खूप किडे वळवळत होते. तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी सुटली होती. हातापायांची बोटे पार झळून गेली होती. तोंडातील सर्व दात पडले होते. कान बहिरे झाले होते. जन्मापासूनच ती आंधळी होती. तिच्या अंगावर अजिबातच मांस नव्हते. अंगावरील वस्त्रांची तिला तर शुद्ध सुद्धा नव्हती. ती धुळीत अवास्तव्यपणे लोळत होती. तिच्याकडे बघून आम्हाला खूप वाईट वाटत होते. पूर्वजन्मीची पातके तिला आत्ताच्या या जन्मात छळत होती. तिचा मरणकाळ आता जवळ आला होता. मी सहज वर पाहिले तर भगवान शंकरांचे विमान आकाशातून खाली उतरून खाली येत होते. विमानात खूपसे शिवगण बसले होते.
त्यांच्या त्या तेजाने भोवतालचा सारा भाग प्रकाशित झाला होता. त्यांच्या समोर अष्टनायिका नृत्य करीत होत्या. गाण्यांचे मधुर स्वर कानावर पडत होते. विमान खाली आल्यावर मी विमानातून आलेल्या शिवगणांना विचारले, आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी इथे आला आहात? तेव्हा देवदूत म्हणाले, त्या चांडाळ स्त्रीचा, त्या धुळीत लोळत असलेल्या स्त्रीला कैलासावर नेण्यासाठी आम्हाला साक्षात भगवान शंकरांनी पाठवले आहे. त्यांचे ते उत्तर ऐकून मला फार आश्चर्य वाटते. मी पुन्हा विचारले, या स्त्रीने आपल्या मागच्या जन्मात खूप खूप तप करून पुण्य प्राप्त केले आहे का? तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले शिवगण म्हणाले, तर मग हिचा पूर्व इतिहास ऐका. कैकई नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक अतिशय अशी सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व झाला होता. तिच्या अंगी भलताच ताठा होता. ती कुणालाही विचारित नसे. सुमित्रा बालविधवा होती. तारुण्यात आल्यावर तिला आपले ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही आणि तिने तारुण्याच्या नशेत धुंद होऊन अनेक पुरुषांबरोबर रतिक्रीडा केली. त्याबद्दल तिला कसलीच खंत वाटली नाही. काही दिवस असेच निघून गेले. सुमित्रेला दिवस गेले. हे कळताच तिच्या बापाने तिला आपल्या घराबाहेर काढून पाठवून दिले. वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर फिरता फिरता तिला एक क्षुद्र तरुण भेटला. तो तिच्या मोहात पडला आणि त्याने या ब्राह्मण विधवेशी लग्न केले. पुढे सुमित्रेला त्याच्यापासूनही अनेक मुले झाली. ती मद्य सुद्धा पिऊ लागली, तसेच मांस खाऊ लागली. अभक्ष भक्षणामुळे ती अंगाने आडवी तिडवी सुटली. एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला असताना मद्याने धुंद झालेल्या सुमित्रेने बकरा समजून एक गायीचे वासरू सुरीने कापले. ते बिचारे आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत होते. गायी हंबरत होत्या, पण तिचे त्याकडे मुळीच लक्ष नव्हते. त्या मृत वासराला सुमित्रेने आपल्या स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत तिच्यावरील मद्याचा अंमल थोडासा कमी झाला होता. आपण गायीचे वासरू मारले आहे हे बघताच तिला फार फार वाईट वाटले. शिव शिव, न कळत माझ्या हातून किती वाईट गोष्ट घडली रे देवा, असे तिला वाटले. तरीही तिने वासराचे मांस खाल्ले आणि राहिलेले बाकीचे बाहेर टाकून दिले आणि वाघाने वासरू मारले अशी तिने आवई उठवली. शेवटी तिचे आयुष्य संपताच सुमित्रा मृत्यू पावली. यमदूताने तिला नरकात ढकलले. तिथे तिचा खूप छळ केला. तिला खूप खूप तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल लाल झालेल्या लोखंडी खांबाला मिट्टी मारायला लावली. नंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काही पुण्य आहे का? शिव शिव असे म्हणून हिने गायीच्या वासराला मारल्याबद्दल त्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. बस एवढेच पुण्य तिच्याजवळ आहे. नंतर यमराजाने तिला मृत्यूलोकात मानव जन्मत पण शूद्र जातीत लोटून दिले. जन्मताच ती आंधळी झाली होती. ती कायम आपल्याच विष्टेत लोळत पडलेली असे. तिचे आई बापही तिच्या अगदी लहानपणीच वारले होते. मग ती हातात काठी घेऊन गावोगावी उपजीविकेसाठी हिंडू लागली. एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकर्ण महाबळेश्वरला निघाली असताना ही चांडाळी तशा अवस्थेतच त्या यात्रेत सामील झाली होती. सर्वांच्या बरोबर चालत चालत ती गोकर्ण महाबळेश्वरला आली. तेथील भद्रकालीच्या देवळाजवळ रस्त्यात पडून राहिली. पोटात भूक मावत नव्हती. तिथे रस्त्यामध्ये पडल्या कुणीतरी अन्न द्या असा आपल्या तोंडाने टाहो फोडून ती लोकांना विनवीत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्ताने तिची ती अवस्था पाहून सहज एक बेलाचे पान तिच्या हातावर टाकले. आंधळ्या चांडाळीने ते बोटाने चाचपून पाहिले आणि ती खाण्याची वस्तू नाही हे हाताने चाचपल्यावर लक्षात येतात रागाने तिने ते पान दूर फेकून दिले. फेकलेले ते बिल्वपत्र वाऱ्याने भिरभिरीत येऊन शिवलिंगावरच पडले. अन्न न मिळाल्याने तिला अनायसे उपवास घडला होता. आता बिल्वपत्राने शिवलिंगाची म्हणजे शंकरांचे पूजन झाले होते. पोटात थोडेही अन्न तिला अजिबात
मिळाले नव्हते. झोप लागली नाही. आपोआपच जागरणही घडले. लोक सांब सदाशिव, नमः शिवाय, हर हर महादेव असा घोष करीत होते. चांडाळणीही ती ऐकून त्यांच्याबरोबर तेच शब्द म्हणत होती. तीच ही चांडाळीण आहे असे सांगून त्या शिवदूतांनी चांडाळणीला हात धरून उठवून बसवले. शिवगणांचा तिला स्पर्श झाला. त्याबरोबर तिला दिव्य रूप असे प्राप्त झाले. आपली पूर्वजन्मीची पातके आता तिला पुन्हा पुन्हा आठवू लागली आणि त्याबद्दल ती सारखा पश्चाताप करू लागली. पश्चातापाने ती पावन झाली आणि शंकराचे नामस्मरण करू लागली. अंती पुण्य संचयाने ती शिवपदाला जाऊन पोहोचली. ती शूद्र चांडाळीण खूपच भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे. राजा मित्रसह गौतम ऋषींना म्हणाला. तेव्हा गौतम ऋषी राजा मित्रसहाला म्हणाले, होय राजा, गोकर्ण महाबळेश्वराला गेल्यामुळे आणि भजन पूजन जागरण आपोआप घडल्यामुळे ती स्त्री उद्धरून गेली. हे खरोखरच खरे आहे. म्हणून तूही आता त्या क्षेत्री जा आणि तिथे राहून पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा कर. त्यामुळे तुलाही मुक्ती मिळेल हे निश्चितच. एवढे बोलून जनक राजाने आरंभलेल्या यज्ञासाठी गौतम मुनींनी घाईघाईने ते पुढे मिथिला नगरीला निघून गेले. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजा मित्रसह लगेच गोकर्ण क्षेत्री जाण्यासाठी निघाला. शिवरात्रीला उपवास आणि जागरण करून त्याने दिव्य अशा शिवलिंगाची मनोभावे पूजा केली. त्यामुळे शंकर राजा मित्रसहावर प्रसन्न झाले. शंकराने राजाकडे कृपादृष्टीने पाहताच त्याच्या हातून घडलेले ब्रह्महत्येचे पातक नष्ट झाले. त्यामुळे राजा निर्दोष झाला. त्यामुळे मग कैलास पर्वतावरून राजाला नेण्यासाठी आकाशातून अतिशय असे दिव्य विमान आले. विमानात अतिशय तेजस्वी शिवगण बसले होते. सर्वत्र सुगंध दरवळत होता. मंगल अशी वाद्ये वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून विमानावर व राजावर वर्षाव होत होता. शिवगण राजाजवळ आले आणि त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्रसह राजाला दिव्य देह प्राप्त झाला. मग त्या राजाला सर्व शिवगणांनी विमानात बसवून त्याला मिरवत कैलासावर शिवपदापाशी आणले. तिथे श्री शंकराचे त्याला दर्शन होताच मित्रसह राजाला मुक्ती मिळाली. तो शंकर स्वरूपात विलीन झाला. जिथे मित्रसह राजाला शंकराच्या कृपेनेच मुक्ती मिळाली असे हे गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र आहे. या क्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. शंकरांची कळत न कळत पूजा करणाऱ्याला शंकर कधीही विसरत नाहीत. ओम शांती शांती शांती. ही कथा सफळ संपूर्ण. धन्यवाद.